एका बाजूला 800 कोटी पर्यंत मजल मारणारे हिंदी चित्रपट, तर एका बाजूला 100 कोटी पर्यंत मजल मारणारे मराठी चित्रपट. आजचा विषय आहे व्हायरल वृत्तमध्ये राजा शिवाजी चित्रपट छावा चित्रपटासारखा भव्य दिव्य का होऊ शकला नाही. नमस्कार, मी मंगेश आणि आज आपण बघणार आहोत व्हायरल वृत्तमध्ये राजा शिवाजी चित्रपटाबद्दल. राजा शिवाजी चित्रपट हा देश पातळीवर हवा तसा ट्रेंड का मिळवू शकला नाही किंवा हवा तसा कमाई करू शकला नाही, या संदर्भात आजचा हा विषय आहे. बघूया समोरची माहिती. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नसून महाराष्ट्राची आन बान आणि शान आहे. असं असताना देखील देशभर हा चित्रपट त्या मानाने पोहोचू शकला नाही, याची खंत प्रत्येक प्रेक्षकाला, मराठी प्रेक्षकाला राहिल्याशिवाय राहणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, त्यांचा संघर्ष हा इतका मोठा आहे की ही कथा हॉलिवूडमध्ये असती तर आतापर्यंत 10 चित्रपट तयार झाले असते. रितेश देशमुख यांनी निर्मित केलेला हा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत प्रामाणिकपणे नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला, मात्र चुकलं कुठं आपण तेच बघणार आहोत. नेमके यामध्ये मुद्दे चुकले कुठे? पहिला मुद्दा पाहू, प्रेझेंटेशन. आजकालच्या सिनेमामध्ये सिनेमा बघायला जाण्याला प्रेक्षक हा फक्त सिनेमा बघत नाही तर सिनेमॅटिक एक्सपिरियन्स सुद्धा शेअर करतो किंवा त्या टाईपचा एक्सपिरियन्स त्याला हवा असतो. दुसरा मुद्दा बघूया, ऍक्शन, व्हिज्युअल आणि पॉवरफुल स्टोरी टेलिंग मध्ये हा चित्रपट कमी पडल्याचं दिसून आलं. तिसरा मुद्दा बघूया, या चित्रपटाचं मार्केटिंग हवं तसं झालं नाही. दाक्षिणात्य चित्रपटांशी या चित्रपटाला कम्पेअर केलं तर दाक्षिणात्य चित्रपट सगळ्यात महत्वाचं म्हणजे रितेश देशमुख यांची मार्केटिंग जास्तीत जास्त महाराष्ट्रापुरतीच मर्यादित राहिली. त्यामुळे या चित्रपटाने पॅन इंडिया लेवलला हवी तशी कमाई करू शकला नाही. याचं सगळ्यात मोठं कारण मार्केटिंग सुद्धा आहे. पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे रितेश देशमुख यांनी आपल्या अभिनयातून 100% देण्याचा प्रयत्न केला, मात्र ते तिथं प्रभावी कमी ठरले, ते त्यांच्या आधीच्या रोलनुसार. रितेश देशमुख यांनी आधीचे जे काही चित्रपट केलेले आहेत, कॉमेडी चित्रपट, त्या चित्रपटांमध्ये त्यांची एक छवी वेगळी आहे आणि कदाचित त्या छवीमुळेच ते प्रेक्षकांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज म्हणून तितक्या उंचीपर्यंत पोहोचू शकले नाहीत. पुढचं महत्वाचं कारण म्हणजे रितेश देशमुखनी मैत्रीपूर्ण कलाकारांची निवड. रितेश देशमुखनी जी निवड केली त्याच्यामध्ये विद्या बालन असेल, अभिषेक बच्चन असतील, संजय दत्त असतील, हे जुने कलाकार असून सध्याच्या घडीला त्यांची चर्चा जास्त बॉलिवूडमध्ये होत नाही. कदाचित हेच कारण असेल की लोकांना त्यांचा अभिनय सुद्धा तितका प्रभावी वाटला नाही. एकंदर काय तर छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित असणारा हा चित्रपट सैराटला नक्कीच मागे टाकून गेला आणि मराठी चित्रपटसृष्टीत एक नवा इतिहास घडून गेला. या चित्रपटात कलाकारांनी आपला स्वतःचा अभिनय 100% देण्याचा नक्कीच प्रयत्न केला, मात्र कुठंतरी जे आपण मुद्दे आज सांगितले त्या मुद्द्यांवर सुद्धा तितकंच लक्ष केंद्रित करणं आवश्यक होतं. बघत रहा व्हायरल वृत्त.